आजचा विषय आहे सत्ता आणि कुत्रे. हो, बरोबर ऐकलत. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काय चाललंय? एक जी-आर आलाय, ज्याने नुसती चर्चा नाही, तर रस्त्यावरची शांतताही हलवली आहे. विषय काय आहे? तर आपल्या महाराष्ट्र सरकारने मोठा आदेश काढलाय. सरकारी दप्तरातून कागद आलाय आणि त्यात लिहिलंय, सार्वजनिक ठिकाणाहून भटके कुत्रे तात्काळ हटवा. शाळा, हॉस्पिटल, बस स्टँड, रेल्वे स्टेशन जिथं पब्लिकची गर्दी असते, तिथे भटके कुत्रे नकोच. म्हणजे "भाई अब ये इलाका हमारा है." असं सरकारने ठणकावून सांगितलंय. हे प्रकरण आपण सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, आपण पाहता सावली कट्टा. भटक्या कुत्र्यांचे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर 7 नोव्हेंबर रोजी देशभरातील सार्वजनिक ठिकाणाहून भटक्या कुत्र्यांना तात्काळ हटवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता. आता महाराष्ट्र सरकारनेही याबाबत कठोर भूमिका घेत सोमवारी नवा शासन निर्णय काढला आहे. भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बंधित ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्देश देण्यात आला आहे. यानुसार महापालिका, नगर परिषद आणि नगरपंचायतींना तत्काळ कारवाई बंधनकारक करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार स्थानिक संस्थांनी भटक्या कुत्र्यांना पकडणे, त्यांचे लसीकरण करणे आणि नंतर त्यांना निवारा केंद्रात स्थलांतरित करणे बंधनकारक केले आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना शाळा, रुग्णालय, बस डेपो, रेल्वे स्थानके, क्रीडांगणे अशा सार्वजनिक ठिकाणाहून भटक्या कुत्र्यांना हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासन निर्णयानुसार कुत्रा चावण्याच्या घटनांचा विचार करून रुग्णालयांनी अँटी रेबीज लस आणि इम्युनोग्लोबुलिनचा साठा ठेवणे बंधनकारक केले आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर वैयक्तिक कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही सरकारने दिला आहे. प्राणी तज्ज्ञांच्या मते वास्तविक स्थिती पाहता या आदेशाची अंमलबजावणी करणे कठीण आहे. कारण मुंबईमधील निवारा केंद्रांची संख्या ही कुत्र्यांपेक्षा फारच कमी आहे. त्यामुळे नव्या निवारा केंद्रांची उभारणी करणे हे स्थानिक संस्थांसाठी आव्हानाचं ठरेल. कुत्र्यांना पकडल्यानंतर पूर्वीच्या सार्वजनिक ठिकाणी परत सोडता येणार नाही, असेही निर्णयात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रत्येक शहरात कुत्र्यांसाठी निश्चित फीडिंग झोन तयार करणे आवश्यक असेल. त्या झोन बाहेर भटके कुत्रे खाऊ घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. भटक्या कुत्र्यांसंबंधी तक्रार करता यावी यासाठी प्रत्येक स्थानिक संस्थेने हेल्पलाईन सुरू करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या तक्रारींच्या नोंदी आणि प्रतिसादावर देखरेख ठेवली जाणार असून नियमांची योग्य अंमलबजावणी व्हावी म्हणून नवी मुंबई स्थित राज्य समन्वय नेमण्यात आला आहे. तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सावली कट्टा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये विषय हार्ड घेऊन. जय महाराष्ट्र.